तर मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहितीची आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे डिस्ट्रिक्ट एपिडेमिओलॉजिस्ट या पदासाठी आहे। एसटी कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, तुमचं MBBS झालेलं असेल, BDS झालेलं असेल, BAMS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, सोबत तुमचं MPH MHA किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35,000 रुपये दरमहा तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फिजिओथेरपिस्ट या पदासाठी। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या पदासाठी आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओथेरपीमध्ये, 2 वर्षाचा अनुभव जर असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये दरमहा वेतन या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर EMS कोऑर्डिनेटर या पदासाठी ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MSW तुमचं झालेलं असेल किंवा MA इन सोशल सायन्स झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर या पदासाठी। ST कॅटेगरीमधून एक वॅकन्सी ठिकाणी आहे। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा झालेला असेल, त्याचबरोबर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये किंवा MSCIT झालेलं असेल, परमनंट व्हॅलिड 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी। या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहे, ओपनसाठी एक आणि STसाठी एक अशा वॅकन्सीज आहे। डिग्री तुमच्याकडे असेल ऑडिओलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पॅरामेडिकल वर्कर या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि लेप्रोसी टेक्निशियन ट्रेनिंग तुमचं झालेलं असेल, 4 महिन्याचा कोर्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी अर्ज जे आहेत 24 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 5 फेब्रुवारी 2000 पर्यंत तुम्ही सुट्टीचे दिवस वगळून या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार नाशिक या ठिकाणी 5 वाजेपर्यंत सादर करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।